नागपुरातील राड्याचा आधीचा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। काही तरुणांकडून रेकी करत असतानाचा व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। अपडेट जाणून घेऊया, तुषार कोहळे आपल्या सोबत आहे। तुषार, हा व्हिडिओ नेमका काय सांगतोय? दीपक, निश्चितच जर आपण बघितलं तर शिवजयंतीच्या दिवशी ज्या शिवाजी चौकामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला, तो साधारण 3 वाजताच्या सुमारास घडलेला होता। जो पहिला राडा झाला होता, पोलिसांसोबत वाद झाला होता आणि त्यानंतर मग सायंकाळला हिंसाचार झाला। आता त्याच्या आधीचे काही सीसीटीव्ही फुटेज आलेले आहे। साधारण ते 2:30 पासून तर 3:15 आहे, ज्यामध्ये असं पाहायला मिळतं की काही तरुण त्या चौकामध्ये मुद्दाम उभं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एक प्रकारे रेकी करत असून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं त्या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की जेव्हापर्यंत त्या तरुणांना आम्ही ताब्यात घेणार नाही आणि त्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार नाही, त्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल। मात्र त्यातले काही तरुण हे हिंसाचारामध्ये किंवा पोलिसांसोबत जे वाद झाला होता त्यामध्ये सहभागी असल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे फहीम खान यांनी जेव्हा पोलिसांसोबत तिथे हुज्जत घातली तेव्हा सीसीटीव्ही मधले काही तरुण ते हुज्जत घालणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आता संशय व्यक्त केला जात आहे की हिंसाचाराआधी हे तरुण तिथे रेकी करत होतं का आणि जो हिंसाचार घडला तो पूर्वनियोजित होता का, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।